क्रिकेट जगतातले दोन महान बॅट्समन ज्यांनी जस्ट अनाऊन्स केली त्यांची रिटायरमेंट. इंडियाचे दोन असे बॉलर ज्यांनी विकेटमध्ये केलाय रेकॉर्ड. जस्ट जस्ट डिक्लेअर झाले साहित्य अकॅडमीचे अवॉर्ड. कोणाला गेलाय कोणता अवॉर्ड आणि कोणी कोणी कमवलंय त्याच्यामध्ये आपलं नाव. जस्ट इंडिया लीड करणारी एक मोठी कमिटी कोणती असणार ती कमिटी आणि किती वर्षानंतर इंडिया लीड करतोय ती पर्टिक्युलर कमिटी. IIT कॉलेजने जस्ट अनाऊन्स केली रँकिंग. कोणतं असं कॉलेज त्याने तिसऱ्यांदा आपली फर्स्ट पोझिशन मेंटेन केली आहे. वेगवेगळ्या बातम्या आपण आज बघणार आहोत, वेगवेगळ्या इव्हेंट्स आपण बघणार आहोत. माझं नाव अरविंद सिरसाट. करिअर बाबाच्या ह्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अगदी हिस्ट्रीच्या फॉर्ममध्ये आपण आजचं करंट अफेअर डिस्कस करणार आहोत. चला आता मग सुरू करूया. तीन दिग्गज खेळाडू जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतात आहे, चेहरे सर्वजण ओळखतच असणार. रॉस टेलर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे आहेत आता न्यूजमध्ये. काय केले या तिघांनी? याच्यामध्ये एक नवीन चेहरा तुम्ही जर ऍड केला तो असणार आहे क्विंटन डिकॉक. क्विंटन डिकॉक आणि रॉस टेलर यांनी जस्ट अनाऊन्स केली त्यांची रिटायरमेंट. खूप जुने आणि खूप महान असे खेळाडू खेळाडू आहेत, दोन्ही बॅट्समन आहेत, राईट. त्यात आपला डिकॉक जो आहे तो विकेट किपिंगही करतो. सो यांनी जस्ट अनाऊन्स केली रिटायरमेंट. यांच्या रिलेटेड काय काय असणारे महत्वाचे नंबर्स जे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे. चला तर सुरू करूया. जस्ट बोलूया, स्टार्ट करूया आपण रॉस टेलर बद्दल, ज्याने जस्ट आपल्या सगळ्या इंटरनॅशनल फॉर्मॅटवरून रिटायरमेंट अनाऊन्स केली आहे. याचं जर कंपॅरिझन केलं मित्रांनो, जे एक्झाम पॉईंट ऑफ महत्वाचं आहे ते म्हणजे तो जो लास्ट मॅच खेळणार आहे तो बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे. आणि बांगलादेश विरुद्ध मॅच खेळल्यानंतर तो 112 टेस्ट मॅच खेळण्याचा डॅनियल व्हिक्टोरीचा रेकॉर्ड इक्वल करणार आहे, राईट. सो ही एक अतिशय महत्वाची बातमी आहे की 112 टेस्ट खेळून तो डॅनियल व्हिक्टोरीचा जो रेकॉर्ड आहे 112 नंबर ऑफ मॅच खेळायचा तो मेंटेन करणार आहे. ही एक झाली महत्वाची बातमी. त्याच्यानंतर हा जो न्यूझीलंडचा प्लेअर आहे रॉस टेलर, हा एकमेव असा प्लेअर आहे त्याने 100 मॅचेस तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळले. कोणकोणते असतात क्रिकेटचे तीन फॉर्मॅट? एक T20 फॉर्मॅट, एक आपला वन डे फॉर्मॅट आणि एक टेस्ट फॉर्मॅट. या तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100 मॅचेस खेळण्याचा रेकॉर्ड आपल्या रॉस टेलर एकट्या भावाच्या नावावर आहे. सो या तीन महत्वाच्या बातम्या होत्या रॉस टेलर बद्दल. त्याने घेतली आहे रिटायरमेंट. कोणाचा केलाय रेकॉर्ड इक्वल? जेव्हा बांगलादेश विरुद्ध तो मॅच खेळेल, डॅनियल व्हिक्टोरीचा 112 मॅच खेळण्याचा रेकॉर्ड जो आहे तो इक्वल करणार आहे. आणि एकमेव असा न्यूझीलंडचा प्लेअर ज्याने 100 मॅचेस तीनही फॉर्मॅटमध्ये खेळले, टेस्ट, वन डे आणि T20. ग्रेट. मोहम्मद शमी, जस्ट आपला साऊथ आफ्रिकेचा दौरा चालू आहे. तुम्ही बघितलं ना किती फॉर्म मध्ये हा बॉलर आहे. विकेट 4-5 विकेट तर प्रत्येक इनिंगला घेतोय. सो त्याने बनवला एक नवीन रेकॉर्ड, तो आहे 200 विकेट घेण्याचा रेकॉर्ड. फक्त एवढंच लक्षात ठेवून चालणार नाही, जर त्याच्या या 200 विकेट कम्पेअर केल्या किती फास्ट त्याने विकेट घेतल्या आहेत, तर हा थर्ड प्लेअर आहे. कपिल देव आणि श्रीनाथ नंतर त्याने फास्टेस्ट 200 विकेट्स कंप्लीट केले. कपिल देवने हा रेकॉर्ड केला होता 40 मॅचेस मधून, तर श्रीनाथने हाच रेकॉर्ड बनवला होता 54 मॅचेस खेळून. सो आपल्या भाऊने खेळल्या आहेत टोटल ज्या मॅचेस खेळल्या आहेत तो 55 टेस्ट मॅच खेळून 200 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केलाय. आणि जर टोटल इंडियामध्ये कम्पेअर केलं तर फिफ्थ इंडियन फेसर या म्हणजे पहिला इंडियन फास्ट बॉलर आहे. फेसर म्हणजे फास्ट बॉलर आहे ज्याने 200 विकेट घेण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर केलाय, राईट. बुमरा बद्दल जर बोलायचं झालं तर बुमराने जस्ट 100 विकेट घेण्याचा एक जो माइलस्टोन आहे तो अचीव केलाय. तर 100 विकेट आपल्या बुमराच्या नावावर आणि 200 विकेट आपल्या मोहम्मद शमी भाऊच्या नावावर. ठीक आहे. तर हे दोन इंडियाचे बॉलर्स जे सध्या न्यूजमध्ये, त्यांच्याबद्दल या गोष्टी माहित असणं खूप महत्वाचं आहे. नंबर ऑफ मॅचेस ज्याच्यामध्ये हा त्याने रेकॉर्ड बनवला ही एक अतिशय महत्वाची आहे. आणि त्याच्या अगोदर म्हणजे त्याच्यापेक्षा टॉपला, कारण थर्ड नंबरला आपला भाऊ जातो, तो पहिला कपिल देव आणि श्रीनाथ यांनी 50 आणि 54 मॅचेस मध्ये जो रेकॉर्ड केला तो मोहम्मद शमीने अचीव केलाय 55 टेस्ट मॅचेस मध्ये. चलो ग्रेट. आणि हा 11th इंडियन बॉलर आहे ज्याने 200 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला. जर ओव्हरऑल कम्पेअर केलं तर म्हणजे स्पिनर पण इन्क्लूड केले तर 11 बॉलर असा आहे ज्याने 200 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. तर ही होती स्पोर्ट जगतातली माहिती. आता जर थोडं घुसलं तर साहित्य अकॅडमी अवॉर्ड जो सध्या खूप रिसंट, खूप ट्रेंडमध्ये, खूप न्यूजमध्ये, कारण हा अवॉर्ड दरवर्षी अनाऊन्स केला जातो. काय असतो अवॉर्ड, कोणाला दिला जातो अवॉर्ड, कशा करता असतो अवॉर्ड आणि कोण कोण आहेत याच्यामध्ये ज्यांना तो अवॉर्ड गेलाय, ते आपण एकदा शॉर्ट आणि स्वीट मध्ये हिस्ट्रीच्या फॉर्म मध्ये बघूया, थोडी स्टोरीच्या फॉर्म मध्ये बघूया. सगळ्यात पहिला प्रश्न की अवॉर्ड असतो का? तर बघा, साहित्य अकॅडमी अवॉर्ड याच्यामध्ये तीन वेगवेगळे अवॉर्ड असतात. तो असतो पहिला साहित्य अकॅडमी अवॉर्ड, दुसरा असतो युवा पुरस्कार अवॉर्ड आणि तिसरा असतो बाल साहित्य पुरस्कार अवॉर्ड. या तीन पुरस्कार असतात. हे पुरस्कार वेगवेगळ्या लँग्वेजेससाठी दिले, वेगवेगळ्या भाषेसाठी दिले जातात. कोणकोणत्या भाषा? सगळ्या इंडियन लँग्वेज, कोणतं तमिळ घ्या, मराठी घ्या, हिंदी घ्या, इंग्लिश घ्या,
मल्याळम घ्या, कोणत्याही भाषा, गुजराती घ्या, सगळ्या वेगवेगळ्या भाषेसाठी अवॉर्ड दिला जातो. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यांनी नॉवेल लिहिणं झालं, एखादं नाट्य झालं, एखादी शॉर्ट स्टोरीज बुक झाले, या वेगवेगळ्या गोष्टींकरता अवॉर्ड दिला जातो. दरवर्षी अवॉर्ड होतो. याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी अशा, विनर्स लोकांना काय भेटतं, राईट, जे जिंकतात त्यांना काय भेटतं. सो ज्यांनाही अवॉर्ड जातो त्यांना 1 लाख प्राइज मनी दिली जाते, जर तो अवॉर्ड साहित्य अकॅडमी अवॉर्ड असेल तर. आणि जर युवा पुरस्कार किंवा बाल साहित्य पुरस्कार असेल तर प्राइज मनी 50,000 एवढी प्राइज मनी दिली जाते. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट प्राइज मनी ती दिली जाते 1,50,000. साहित्य अकॅडमी अवॉर्डला 1 लाख आणि युवा किंवा बाल साहित्य असेल तर 50,000. ह्या प्रकारची प्राइज मनी दिली जाते. आपण एक एक अवॉर्डचं थोडं थोडं शॉर्ट बघूया. जर मी पहिले बोललो साहित्य अकॅडमी अवॉर्ड बद्दल, बघा, हा अवॉर्ड जो सध्या दिला गेलाय, 20 इंडियन लँग्वेजला अवॉर्ड गेलाय, 20 वेगवेगळ्या भाषेला अवॉर्ड दिला गेलाय, ही सगळ्यात महत्वाची बातमी. सेकंड, कोणत्या अशा लँग्वेज आहे ज्यांना अवॉर्ड सध्या अनाऊन्स केला नाही, तो नंतर अनाऊन्स केला गेलाय, नंतर अनाऊन्स केला जाणार आहे. त्याच्यामध्ये गुजराती, मैथली, मणिपुरी आणि उर्दू या लँग्वेज यांना तो सध्या अवॉर्ड अनाऊन्स केलेला नाही, तो नंतर अनाऊन्स केला जाईल. बाजूला एक छान असं पुस्तक तुम्हाला दिसतंय, जे मी नमिता घोसले हिनं जिंकले त्यावेळेस, ते 1 लाखाचं प्राइज मनी, हिला तो अवॉर्ड भेटला इंग्लिश लँग्वेजसाठी. बघा मित्रांनो, याच्यात प्रत्येक लँग्वेजसाठी वेगवेगळ्यांना अवॉर्ड गेलाय. 2 महत्वाच्या भाषा ज्याच्यामध्ये रिसेंटली आणि फ्रिक्वेंटली क्वेश्चन येतात, तो असतो इंग्लिश आणि हिंदी. सो इंग्लिशमध्ये साहित्य अकॅडमी अवॉर्ड गेलाय नमिता गोखलेला, बरोबर. हिचं जे बुक्स आहे, थिंग्स टू लिव्ह बिहाइंड, या बुकला तो अवॉर्ड गेला गेलाय. आणि हिंदीमध्ये अवॉर्ड गेलाय दया प्रकाश सिन्हा. तर 2 दिग्गज नाव जे तुम्हाला साहित्य अकॅडमी अवॉर्ड मध्ये लक्षात ठेवायचे, एक नमिता गोखले फॉर थिंग्स टू लिव्ह बिहाइंड आणि दुसरं आहे दया प्रकाश सिन्हा, हिला गेला हिंदी भाषेसाठी. सो हे 2 नाव तुम्हाला साहित्य अकॅडमी अवॉर्ड 2021 साठी लक्षात ठेवायचे. बाकीचे 2 अवॉर्ड कोणते सर? बाकीचे 2 अवॉर्ड असणार, पहिला तुमचा साहित्य अकॅडमी युवा पुरस्कार 50,000 प्राइज मनी, मी जस्ट सांगितलं. बाजूला तुम्हाला हायलाइटेड मोठं नाव दिसतंय, मेघा मजुमदार, हिला तो अवॉर्ड गेलाय, राईट. पण त्याच्या अगोदर बघूया हा अवॉर्ड किती लँग्वेजसाठी दिला गेलाय. हा अवॉर्ड दिला गेलाय 22 वेगवेगळ्या भाषेसाठी. कोणत्या 2 भाषा आहे ज्यांना हा अवॉर्ड नंतर दिला जाणार आहे, ती असणार तमिळ आणि तुमची राजस्थानी लँग्वेज. या 2 भाषेला हा अवॉर्ड सध्या तरी दिला गेला नाही, तो नंतर दिला जाईल, बरोबर. पण बाकीच्या 22 लँग्वेजेसला हा पर्टिक्युलर पुरस्कार दिला गेलाय. आणि याच्यामध्ये इंग्लिशमध्ये जर बघायला गेलं तर मेघा मंजुदार अ बर्निंग या पर्टिक्युलर नॉवेलसाठी तिला तो, हिचं जे डेब्यूट बुक होतं, फर्स्ट बुक होतं, त्यासाठी हा पुरस्कार दिला गेलाय, बरोबर. सो अ बर्निंग बाय मेघा मंजुमदार. आणि हिंदीसाठी हा रेकॉर्ड गेलाय वाजपेयी भोला, हिमांशू वाजपेयी याने हिंदी लँग्वेजमध्ये हा पर्टिक्युलर अवॉर्ड घेतलाय. सो साहित्य अकॅडमी युवामध्ये 2 युवा कोणकोणते, एक बाई ती आपली मेघा मंजुमदार आणि एक आपला भाऊ जो हिमांशू वाजपेयी, हे 2 लोक आहेत ज्यांना तो अवॉर्ड गेलाय. व्हेरी लास्ट बट नॉट लिस्ट, बाल साहित्य पुरस्कार 2021, हा बाल याच्यासाठी दिला जातो. हा जर बघितला 22 इंडियन लँग्वेज मध्ये दिला गेलाय. याच्यामध्ये ज्या लँग्वेजेसला सध्या दिला गेला नाही किंवा तो नंतर दिला जाईल, नंतर अनाऊन्स केला जाईल, त्या गुजराती आणि पंजाबी या 2 लँग्वेज, बरोबर. आणि 2 दिग्गज नाव ज्यांना हा पुरस्कार गेलाय, एक अनिता वाचार्यानी, हिला अवॉर्ड गेलाय तिच्या तिने बायोग्राफी लिहिली आहे, रेबेल विथ अ पेंट ब्रश. बाजूला तुम्हाला पुस्तक दिसणार आहे. कसं इमेज ऍड केलं ना तुमच्या डोक्यात थोडं फिट लवकर होईल. तर हे तिचं पर्टिक्युलर बुक आहे जे बाजूला मी छापलंय, अनिता वाचार्यानीचं रेबेल विथ अ पेंट ब्रश, राईट. या पुस्तकाला तो अवॉर्ड केला गेलाय. हा झाला इंग्लिशमध्ये. आणि हिंदीमध्ये आपला जो भाऊ आहे देवेंद्र मवारी, याला हा पर्टिक्युलर अवॉर्ड गेलाय. सो याच्यामध्ये 2 नाव, एक आपला देवेंद्र मवारी हिंदीमध्ये नाटक नाटक में विज्ञान, हे पर्टिक्युलर त्यांनी इनोव्हेटिव्ह जे लिहिलं होतं बुक, त्या बुकला अवॉर्ड गेलाय. आणि याच्यामध्ये इंग्लिशमध्ये अनिता वाचार्यानी हिला तो अवॉर्ड गेलाय. सो हे 2 नाव तुमच्या बाल साहित्य पुरस्कारामध्ये. ठीक आहे. सो शॉर्ट मध्ये जर सांगितलं तर पर्टिक्युलर याच्यामध्ये 3 वेगवेगळे साहित्याच्यामध्ये अवॉर्ड असतात. त्याच्यामध्ये पहिला झाला तुमचा साहित्य अकॅडमी अवॉर्ड, नंतर तुमचा युवा पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कार अवॉर्ड. याच्यामध्ये लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट, प्राइस मध्ये ती असते 1,50,000 आणि 50,000 रिस्पेक्टिव्हली, या तिन्ही अवॉर्डला. आणि तिन्ही अवॉर्ड मध्ये कोणकोणत्या लँग्वेजेसला अवॉर्ड दिला गेलाय, कोणाला नाही दिला गेलाय, आणि ज्यांना दिला गेलाय त्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी हे 2 महत्वाचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, याच्यापेक्षा जास्त काहीही नाही. चला पुढची आणि अतिशय महत्वाची बातमी, जर तुम्ही बाजूला बघत असणार तर एक बैठक बसलेली दिसते
विश्वास ठेवा, ही बैठक आता जी 2022ला बसते ती 10 वर्षानंतर बसते. लास्ट टाइम ही बैठक बसल्या गेली होती 2012 मध्ये. 10 वर्षानंतर परत ही बैठक बसणार आहे. आणि अतिशय महत्वाची आणि थोडी प्राऊड फील करण्यासारखी गोष्ट ही, की ही पर्टिक्युलर जी बैठक आहे ती लीड करणारी टीम इंडिया. कसली आहे ही बैठक, एक शॉर्ट मध्ये बघूया. ही बैठक असणार आहे काउंटर टेररिझम कमिटी. टेररिझमच्या अगेन्स्टच्या ऍक्शन घेतल्या जातात. टेररिझम म्हणजे का, आतंकवाद, त्याच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या ऍक्शन घेतल्या जातात, वेगवेगळे लॉज डिसाईड केले जातात, त्यासाठी ही बैठक आहे. UNGC, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ह्या पर्टिक्युलर कमिटी, ह्या पर्टिक्युलरच्या अंडर ही पर्टिक्युलर बैठक घेतल्यात आहे. 10 वर्षानंतर जानेवारी 2022 म्हणजे आत्ताच ह्या पर्टिक्युलर मंथला ही बैठक घेतल्या जाणार आहे. बरं, या काउंटर टेररिझम कमिटी असते काय, शॉर्ट मध्ये सांगतो. याच्यामध्ये काय काय ऍक्शन घेतल्या जातात. टेकिंग स्टेप्स टू क्रिटिसाइज फायनान्सिंग ऑफ टेररिझम. टेररिझमसाठी जो वेगळं फायनान्स वगैरे जे प्रोव्हाइड केलं जातं वेगळ्या देशाकडून, त्याच्यावर काही त्याच्यामध्ये जर काही अगेन्स्ट स्टेप घ्यायचे असेल तर ह्या कमिटीमध्ये डिसाईड केले जातात. जर काही फंड्स रिलेटेड गोष्टी असणार ज्या अवॉइड करायच्या किंवा इन्व्हॉल्व, त्याच्यामध्ये वेगळे देश सपोज इन्व्हॉल्व असतात, त्याच्यावर जर ऍक्शन घ्यायची असेल ती पण ह्याच पर्टिक्युलर कमिटीमध्ये डिसाईड केलं जातं. कमिटी टेररिझमला काही सपोर्ट वगैरे जात असेल तर त्याच्यामध्ये जर काही ऍक्शन घ्यायची असेल तर तीही पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ह्या पर्टिक्युलर काउंटर टेररिझम कमिटीमध्येच घेतली जाते. तर शॉर्ट आणि स्वीट मध्ये इंडिया 10 वर्षानंतर ही जी पर्टिक्युलर कमिटी आहे ती लीड करणार आहे. आणि ह्या कमिटीमध्ये जे डिसिजन असतात ते टेररिझम रिलेटेड डिसिजन घेतले जातात. बरोबर, व्हेरी गुड. नेक्स्ट आणि अतिशय महत्वाची जी करंटली ट्रेडिंग न्यूज आहे ती IIT मद्रास, हे सध्या न्यूज मध्ये. का न्यूज मध्ये पर्टिक्युलर, कारण दरवर्षी ARIIA लॉंग फॉर्म जर बघितला, अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इनोव्हेशन अँड अचिव्हमेंट, राईट, 2021 साठी फर्स्ट रँकिंग मेंटेन केली IIT मद्रासने. IIT मद्रास बद्दल आणखी सांगायचं झालं तर थर्ड टाइम कन्झिक्युटिव्हली म्हणजे लगातार याने हा अवॉर्ड घेण्याचं एक नाव आहे ते आपल्या नावावर केलंय. का दिला जातो अवॉर्ड, तर पर्टिक्युलर हा अवॉर्ड जो असतो, रिसेंटली काय केलं गेलंय, जी आपली एज्युकेशनल मिनिस्ट्री आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक ज्युरी म्हणजे एक जज, जे एक कमिटी ती ठेवली आहे. ती कमिटी या प्रत्येक कॉलेजला व्हिजिट देऊन या काही पर्टिक्युलर पॅरामीटर घेतले जातात. फॉर एक्झाम्पल काय इनोव्हेशन होतंय, काय रिसर्च केलं जातंय, काय एक्स्ट्रा काम केले जातात आहे, जे आपल्या देशासाठी फायदेमंद आहेत, त्या पर्टिक्युलर गोष्टी अनालाइज केले जातात. आणि जो रिसर्च किंवा जे इनोव्हेशन ज्या कॉलेजला चांगलं, त्या कॉलेजला टॉप रँकिंग दिले जाते. आणि याच्यामध्ये सांगायला काहीच वावगं नाही की IIT मद्रासने हा पर्टिक्युलर जो नाव आहे ते आपल्या नावावर केले. बघूया याच्यामध्ये आणखी काय काय. सो 2021चा जो अवॉर्ड आहे तो IIT मद्रासला गेला, ही अतिशय पहिली आणि महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बोलतो मी, तिसऱ्यांदा लगातार IIT मद्रासने हा पहिला रँकिंगचा जो अवॉर्ड आहे तो आपल्या नावावर घेतलाय. आणि याच्यामध्ये जर बाकीचे जर IIT कम्पेअर केले तर IIT मद्रास नंतर IIT बॉम्बे, IIT दिल्ली, IIT कानपूर आणि IIT रॉर्की ह्या पर्टिक्युलर जे आहेत त्यांनी अवॉर्ड आपल्या नावावर केले. म्हणजे दुसऱ्या नंबरला बॉम्बे, नंतर दिल्ली, नंतर कानपूर, नंतर रॉर्की. आणि IISc बँगलोर यांनी 6th रँक मेंटेन केला आहे या पर्टिक्युलर अवॉर्ड मध्ये, जो की ARIIA असणार. बरोबर, तर IIT मद्रास अतिशय महत्वाचं नाव जे तुम्हाला लक्षात ठेवायचंय ह्या पर्टिक्युलर थिंग मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला. बरोबर, तर हा होता मित्रांनो आजचा एक शॉर्ट आणि स्वीट करंट अफेअरचा 31 डिसेंबरच्या ज्या न्यूज होत्या त्या मी कव्हर केल्या आहेत. आता जे महत्वाचं आहे क्विज, जे तुम्हाला ऍक्च्युली द्यायची क्विज, आपला दररोजचा सेक्शन असणार आहे. पटापट वाचायचे, स्वतःलाच आन्सर विचारायचे, कारण सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. चला तर पहिला क्वेश्चन तुमच्यासाठी. विच क्रिकेटर अनाउन्स सडन रिटायरमेंट फ्रॉम द टेस्ट क्रिकेट इन डिसेंबर 30. तुम्हाला बोललोय दोन असे क्रिकेटर ज्यांनी रिटायरमेंट अनाउन्स केली. पहिला तुमचा रॉस टेलर आणि दुसरा क्विंटन डिकॉक. याच्यामध्ये जर बघितलं, रॉस टेलर तर काही दिसत नाहीये, पण क्विंटन डिकॉक हे नाव तुम्हाला दिसतंय. सो ही इज द प्लेयर हु अनाउन्स द रिटायरमेंट. कोणत्या देशाकडून खेळतो क्विंटन डिकॉक, तुम्हाला बोललो साऊथ आफ्रिका. बरोबर, आणि जो रॉस टेलर आहे त्यांनी रिटायरमेंट अनाउन्स केली, तो खेळतो तुमचा न्यूझीलंड कडून. तोच बाजूला तुम्हाला रॉस टेलरचा क्वेश्चन आहे. रॉस टेलर रिसेंटली म्हणजे डिसेंबर 21 अनाउन्स इज रिटायरमेंट फ्रॉम द इंटरनॅशनल क्रिकेट आफ्टर 2 टेस्ट सिरीज इन मार्च 2022. रॉस टेलर बिलॉंग्स टू विच कंट्री. तर याचं सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे तुमचं न्यूझीलंड. बरोबर, सो क्रिकेट जगतातल्या ह्या दोन महत्वाच्या गोष्टी, ज्या डिकॉक आणि रॉस टेलर यांची रिटायरमेंट. बरोबर, तिसरा महत्वाचा क्वेश्चन जो आहे तो आपला आहे अकॅडमी अवॉर्ड मधून. हु वन द साहित्य अकॅडमी अवॉर्ड 2021 इन इंग्लिश लँग्वेज कॅटेगरी. इंग्लिश साठी विचारलंय. नमिता गोखले, भारतीय बासू, खलीद हुसेन आणि किरण गौरव हे ऑप्शन आहे. तर तुम्हाला पहिलेच बोललो होतो मी, नमिता गोखले. बरोबर, हिने हा इंग्लिश कॅटेगरी मधून साहित्य अकॅडमीला अवॉर्ड घेतलाय, याची प्राइस मध्ये 1 लाख एवढी घेतली. बरोबर, नेक्स्ट आणि बाजूचा एक महत्वाचा क्वेश्चन जो एज्युकेशनल डिपार्टमेंट कडून आलाय. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूट हॅज टॉप
third edition of Atal Ranking of Institution of Innovation Achievement 2021 and also recognized as most innovative educational institute in India for the third consecutive year. तुम्हाला बोलवा तिसऱ्यांदा कोणी जिंकलाय? IIT मद्रास याने रेकॉर्ड केलाय. जर सेकंड नंबर विचारला असेल तर IIT बॉम्बे, सिक्स्थ नंबरला विचारला असतं तर तुमचं IISc बँगलोर हे ऑप्शन असलं असतं. तर फक्त फर्स्ट लक्षात ठेवू नका, सेकंड आणि सिक्स्थ IISc बँगलोर हे पण एक इम्पॉर्टंट नाव आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. चला तर मित्रांनो, हा होता आजचा एक शॉर्ट आणि 31 डिसेंबरचे मोस्टली जे करंट अफेअर होते आपण आज कव्हर केले आणि त्याचा ओव्हरव्ह्यू आपण क्वेश्चनच्या फॉर्म मध्ये घेतलाय. तर आता परत उद्या भेटूया. आजचे जे सेक्शन झाले शॉर्ट मध्ये लिहायचे, तुम्हाला पहिलेच बोलू ना, कॅटेगरी करायचे, स्पोर्ट्सच्या वेगळ्या न्यूज, नंतर एज्युकेशनलच्या वेगळ्या न्यूज, बरोबर, हे तुम्हाला कॅटेगराईज करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या शॉर्ट नोट बनवायचे आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब नक्की करायचंय, कारण आता डेली आपण भेटणार आहोत, राईट, दररोजचं करंट अफेअर घेऊ. फक्त 20 ते 25 मिनिटं मित्रांनो, त्यापेक्षा जास्त नाही. दररोज 20 ते 25 मिनिटं एका व्हिडिओला तुम्हाला द्यायचे आणि तुमचं सगळं करंट अफेअर रिवाईज करायचं काम माझं. ठीक आहे, चला तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन करंट अफेअर घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.